भेटीची तीव्र तळमळ, विरहाची भावना आणि परमेश्वराच्या दर्शनासाठी तळमळणारं हृदय या भावना व्यक्त होतात. अर्थात हा अभंग वारकरी संत परंपरेतील एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः आषाढी वारीच्या संदर्भाने हा अभंग गायला जातो. पण भेटीची आवड तेव्हाच निर्माण होते जेव्हा भगवंतावरती अपार श्रद्धा असते. त्याच्याशिवाय अशा प्रकारची तळमळ किंवा भेटीची आवड निर्माण होत नाही. मग अपार श्रद्धा किती असायला हवी? एक छोटंसं उदाहरण बघू आणि जाऊ पुढे. नारद मुनी पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघालेत. जाता 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 एका वृक्षाखाली एक जण तपश्चर्येला बसलेला दिसला. नारदांना पाहिल्यानंतर तो मनुष्य उठला. त्यांनी नारदांना नमस्कार केला आणि तो म्हणाला, मुनिवर्य, माझं एक काम कराल का हो? तुम्ही भगवान विष्णूंकडे जाल ना आता, तेव्हा त्यांना विचारा की मला किती जन्मानंतर मुक्ती मिळेल. नारद म्हणाले, जरूर विचारेल. नारद मुनी पुढे गेले. थोड्या अंतरावरती अजून एक मनुष्य एका दुसऱ्या वृक्षाखाली तपश्चर्या करीत होता. त्यानेही हाच प्रश्न नारदांना विचारला. नारदांनी त्यालाही आश्वस्त केलं, निघून गेले. काही दिवसानंतर पुन्हा त्याच वाटेने जेव्हा नारद परत येत होते तेव्हा पुन्हा हे दोघे जण त्यांना त्या रस्त्यामध्ये भेटले. पहिल्या माणसाला विचारलं, मुनिवर्य, विष्णूंना विचारलं? हो हो, विचारलं ना. मग काय म्हणाले? भगवान असं म्हणाले की अजून 3 जन्म झाल्यानंतर तुला निश्चित मुक्ती आहे. हे ऐकल्यानंतर तो मनुष्य अतिशय दुःखी झाला आणि मटकन खाली बसला. नारद त्याचा निरोप घेऊन पुढे गेले. पुढच्या झाडाखाली जेव्हा दुसरा मनुष्य त्यांना भेटला त्यानेही तोच प्रश्न विचारला. नारदांनी त्याला उत्तर दिलं. तो म्हणाला की कधी मुक्ती मिळेल असं विष्णूंनी सांगितलं. त्याच्यावर नारद म्हणाले, भगवान असं म्हणाले की तू ज्या वृक्षाखाली बसलायस ना, त्या वृक्षाला जितकी पानं आहेत तेवढे जन्म तुझे झाले की मग तुला मुक्ती मिळेल. हे उत्तर ऐकल्यानंतर तो मनुष्य अतिशय आनंदित झाला. त्याला हर्ष झाला. नारदांना इकडे आश्चर्य वाटलं की मागच्या माणसाला मी सांगितलं 3 जन्मानंतर मुक्ती मिळेल, तो दुःखी झाला आणि खाली बसला, आणि ह्याला सांगितलं ह्या वृक्षाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म झाल्यानंतर तुला मुक्ती मिळेल, तरी ह्याला आनंद कसा काय झाला? त्यावर त्या माणसाने उत्तर दिलं की इतके जन्म झाल्यानंतर तरी मुक्ती मिळेल असं जेव्हा मला माझा देव सांगतो ना, तेव्हा निश्चित मला मुक्ती मिळेल. हा माझ्या भगवंतावरती विश्वास आहे. भगवंतावरती विश्वास किंवा भगवंतावर श्रद्धा कशी असावी त्याचं हे उदाहरण आहे. आणि अशी जर श्रद्धा असेल तरच मन उतावीळ होतं भगवंताच्या भेटीसाठी. भेटीची आवडी उतावीळ मन. ऐकूया.
हे प्रभु